सगळ्यात मोठा पुरुषार्थ हाच आहे की दडी दगडा सहित वह्या जगद्गुरु तुकोबरायचा जो गाथाच्या दगडाने खाली सोडला होता, तुकोबराय गाथा तरंगला असं नाही, जळी दगडा सहित वह्या सोबत दगड सुद्धा तरले. त्या दगडाने काय केलं, तुकोबरायचा गाथा सोडला नाही म्हणूनच ते तरले का तसे तरले. त्या नदीमध्ये अनेक दगड असते ना, सगळे थोडे तरले काही गाथ्यासोबतचे दगड होते ते काय झाले. आपल्या सारख्या दगडांना जर तरायचं असेल तर आपल्याला फक्त तुकोबरायच्या गाथ्याचाच आश्रय घ्यावा लागेल. मी तुम्हाला विनंती करतो, नाही जास्त कमीत कमी दररोजच्या गाथ्यातले 5 अभंग तरी वाचा, ज्ञानेश्वरीच्या 5 वह्या वाचा. इकडं तिकडं ह्या देवाकडं त्या देवाकडं काही जाऊन फायदा नाही महाराज. पांडुरंग परमात्म्यासारखा देव नाही, ज्ञानोबराय तुकोबरायसारखे दुसरे संत नाही, आणि ज्ञानेश्वरी तुकोबरायसारखा गाथ्यासारखा दुसरा ग्रंथच नाहीये. तुमचं असं झालंय महाराज, तुम्ही दिवसाला देव बदलता, त्याच्यामुळे तुमचा ताळाच जमीन. मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला, आपला हल्ला बोलला, आपला ताळाच कळत नाही. आपला एक वार नाहीये, एक देव नाहीये. चतुर्थी आली की गणपती, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की बोलावा विठ्ठल, बहावा विठ्ठल, बुधवार जात नाही गुरुवारला की स्वामी समर्था माझे आई. काही निघले स्वामी समर्थाला, काही निघले साईबाबाला, काही निघले गजानन बाबाला. शुक्रवाराला की परत संतोषी माता की जय. काय फुटाने पड आडवा कुठून आली बिचारी काही माहिती, पण आली एवढं खरंय. आपल्या कुठंच तिचं वर्णन नाही का संतोषी मातेचं, कुठंच नाही महाराज. मी तुम्हाला लाईव्ह बोलतोय. 4 शास्त्र, 6 पुराण, 18 पुराणे, 4 वेद, 6 शास्त्र आहे. एका तरी पुराणामध्ये संतोषी मातेचं नाव दाखवा. तुकोबरायांनी ह्या देवतेचं किती खंडन केलेले महाराज. सेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी बुद्धी केली आपल्या पोटा शरीर ते मागते सिद्धी अवधान. अरे नामदेवरायच्या वेळेस ज्ञानोबरायच्या सोबत तीर्थयात्रे निघाले ना, तर पांडुरंग परमात्म्या समोर ताकीद केलं, ओ देवा तुमचं ऐकून मी ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेला चाललो, पण मी एक शपथ घेतो आणि एक तुम्हाला आव्हान करतो, कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी दर्शन. मी ज्या देवाचे कटेवर हात नाहीये त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार. म्हणून प्रत्येक ठिकाणी साधू संतांची एकनिष्ठता खूप महत्वाची. आपुला तो एक का अनेक हो, आपुला तो एक आम्ही विठोबाचे. म्हणून सर्वांना माझी विनंती, जगद्गुरु तुकोबरायचा गाथा सुद्धा तुकोबरायच्या तपामुळे तरला. जडी दगडा सहित वह्या हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हत्तीचा मूर्ती जेवी. ज्यांच्या कृपेने दगड तरतात, ज्यांची कृपा झाल्यानंतर रेडा रुपयात बोलू शकतो, ज्यांची कृपा झाल्यानंतर निर्जीव भिंत चालू शकते, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचं काय घेऊन बसले महाराज सांगतात. हा निळा म्हणे ती ही संगेची